हॅलो, नमस्कार. मी मानसी शिंदे आणि आज आम्ही चाललोय आमच्या पहिल्या वहिल्या ट्रिपला. आमच्या सोबत अजून एक स्पेशल व्यक्ती येतेय, ही बघा, स्वामी. खरं सांगू का, सकाळी सकाळी आम्हाला स्वामींची गाडी मिळाली. आम्ही खूप सरप्राईज होतो. आणि खरं तर ओला आणि उबरमध्ये तुम्हाला पण माहिती आहे की आपली मराठी माणसं भेटतच नाही आपल्याला. त्यात मराठी आपला माणूस भेटला आणि त्यात स्वामींची गाडी. ही स्वामींची कृपाच म्हणायची. आणि त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या पहिल्या ट्रिपपासून आमच्यासोबत. आणि ते पण आमच्यासोबत येतात, यात आम्हाला खूप आनंद झाला. आणि अथर्व बघा, सकाळी सकाळी अंघोळ करून कुठे उठून मला नेतायत त्याचा प्रश्न पडलाय त्याला. आणि आई इथे नजारे बघतीये. तुम्हाला सांगू का, ऑटिस्टिक पॅरेंट्सची लाईफ खूप डिफिकल्ट असते. कारण की अथर्व झाल्यापासून तुम्हाला माहिती आहे, आई पप्पांनी त्यांची पर्सनल लाईफ जशी म्हणजे मारूनच टाकलेली. ते कधी बाहेरच नाही पडले. आणि आज त्याच्याच निमित्ताने आम्ही बाहेर पडतोय. कारण की आता तो मोठा झालाय, तर त्याला बाहेर न्यायला लागेल. कारण की त्याला सगळं सांगायला लागेल, समजायला लागेल. त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडतोय. आज ट्रिप प्लॅन केली पप्पांमुळे. आणि खूप खुश आहेत सगळे. पण तुम्हाला तर माहिती आहे आमची फॅमिली बिग बॉस फॅमिली आहे. तर किती वेळ कसं राहते ते पुढे बघूच आपण. आणि हा बघा, अथर्व मम्मीच्या नाकामध्ये दम करतोय म्हणून आम्ही हसतोय. कारण की बराच वेळ तो एखाद्याला इरिटेट करणं चालू करतो ना, तो पूर्ण वेळ त्याच्या मागे असा लागतो की समोरचा वेडाच होऊन जातो. मी तुम्हाला खरंच सांगते, ज्याच्याकडे पेशन्स नाही आहेत ना, तो अथर्व सोबत नाही राहू शकत. तो मम्मीला पूर्ण रस्ता म्हणजे घरापासून ते अलिबागपर्यंत तो इतका त्याने इरिटेट केला. हे बघा, आम्ही आता आलोय नाश्ता करायला आणि सगळ्यांना प्रचंड भूक लागली ॲज ऑलवेज. आणि आम्ही वाट बघतोय नाश्त्याची. बघू आता अथर्व खाणार की नाही. एवढ्या सकाळी तर तो खात नाही. लेट्स सी. हे बघा, मी इथे बोलते मी बटाट्यासारखी दिसते आणि पप्पा बघा बसलेत कसे. आता आम्ही निघालोय मस्त नाश्ता वगैरे करून. आणि अथर्वने पण थोडा नाश्ता केलाय. आणि मी आणि मम्मी बघा नाचतोय हळूहळू. एक्साइटमेंट खूप जास्त आहे आम्हाला सगळ्यांना. आणि मम्मी पण खूप खुश आहे. मम्मी बोलते, काय खांदे उडवतेस तू, असं बोलते मला. मी अरे असे उडव ना खांदे. मम्मी खूप मस्त नाचते माहिती, असं खांदे उडवून. पण कॅमेरा चालू झाला तर सगळेच आपला टॅलेंट विसरून जातात आमच्या घरात. पण ठीक आहे, मला सोडू ना. आम्ही पोहोचलोय फायनली. आणि हे बघा काय करतायत. आल्या आल्या अथर्वचं फेवरेट, हे बघा, झोपाळ्यात बसलेत मस्त. आणि अथर्व खूप खुश झाला. आल्या आल्या हसत होता ना खूप एकदम. शोना आता झोप उडालेली आहे, आता मज्जा करणार आहे अथर्व. अरे बापरे काय स्माइल आली आहे. फणस बघा काय मस्त मोठेच्या मोठे फणस आहे ते बघा. वाव, मला तर खूप आवडतं सगळं बघायला. किती मस्त वाटतात ना. हे बघा हाताला लागतील इतक्या जवळ आहेत. मस्त. हे बघा सायली बघा इथे. सायली झोपाळ्यात बसत होतीस ना. जागा नाही झोपाळ्यात जागा नाही. हे बघा आतमध्ये खूप आहे. म्हणजे आता अजून आम्ही रूम चेक इन नाही केली. चेक इन केलं तर तुम्हाला दाखवतो. आमचा एकच फॅमिली रूम आहे. कारण आम्ही राहणार म्हणजे रूम मध्ये कमी राहणार आणि मी बाहेर जास्त फिरणार आहे. तर आम्ही हे बघ किती छान आहे. असं झाडं बिडं बघायला किती मस्त वाटतं ना. आणि इथे आहे हँड वॉश करतं. मला वाटतं इथे किचन आहे. आणि हे हँड वॉश प्लेस. ते गायचा आवाज येतोय. ऍक्च्युली आयुष्यात पहिल्यांदा आम्ही सगळे बाहेर आलोय एकत्र. म्हणजे फॅमिली ट्रिप आमची आयुष्यात पहिल्यांदा. म्हणजे आता किती वर्ष झाले, बाप रे. आणि म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, येताना आम्ही जसं मी तुम्हाला दाखवलंय पहिल्याच्या क्लिपमध्ये पण, आम्हाला येताना स्वामींचीच गाडी मिळाली. आणि म्हणजे मी खूप शॉक्ड आणि सरप्राईज होती की स्वामींचीच गाडी कशी मिळाली आम्हाला. म्हणजे बोलतात आमचं श्री गणेश झालं, मज्जाच आली येताना.
आणि आता आम्ही हे बघा, आज आउटफिट वगैरे काहीच दाखवायला मिळालं नाही आम्हाला, पण मस्त आहे. पण मी खूप वर्षाने आलो, मजा येते. आता गांधी जी के 3 बंदर. ए आई पूर्ण रेकॉर्ड होते आणि मग बोलेल मी यूट्यूबवर अशी दिसते तशी दिसते. थांबू कशाला मी? सेम बाबू रे. बाबू ए इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे. मजा आली आहे त्याला, मजा आली आहे. हे बघा, इथे स्विमिंग पूल आहे. हे बघा, इथे आहे स्विमिंग पूल आतमध्ये. हे मोठं आणि हे छोटंसं लहान मुलांचं. खूप मस्त वाटतं. म्हणजे फणस बघून भारीच वाटतंय की एकदम हाताला लागणार आहे. फायनली आम्हाला रूम मिळाली आहे, तर मी तुम्हाला दाखवते रूम कशी आहे. छान आहे, स्पेशियस आहे. 5 जणांसाठी. आम्हाला एकत्रच राहायचं होतं, आम्हाला वेगळी नको होती, मग आम्ही एकत्र राहण्यासारखीच बघितली. तर बघूया कशी आहे. हे एंट्रन्स, इथे आम्ही चप्पल काढल्या आणि इथून जो डोर ओपन होतोय हे बघा, हा असा एक मोठा अथर्व बघा. सगळ्यात पहिले जाऊन तो बसला, त्याला मज्जाच येते आणि कोळी गाणी एन्जॉय करतो, काय करतो माहीत नाही, हसतोय. आणि हा सोफा कम बेड आहे, हा पण सोफा कम बेड आहे आणि हा बेड आहे. तर आणि हे बघा व्ह्यू बघा, हे व्ह्यू आहे, मस्त आहे. हे जिथे आम्ही झोपाळ्यावर बसलो ते बघा, ते खाली आहे. तर मज्जा येते, सगळ्यात जास्त मज्जा या मुलाला येते. आता भेटू, आता आम्ही आराम करतो, फ्रेश होतो आणि मग भेटूया आपण जेवताना. कशी रेस्ट? चांगली आहे, फ्रेश आहे ना? खाल्लं सायली तू? अथर्वची फेवरेट कोळंबी. परत कोळंबी बघून त्याला जेवायचं नव्हतं, पण कोळंबी बघून डिसिजन चेंज झाला त्याचा. सायली त्याला भरवते. चला आम्ही जेवून सगळे जेवून घेतो सगळे आम्ही. आम्ही आता जेवून पूर्ण मस्तपैकी झालो. दिसते मी सायली जेवून मस्त झालो. आता मला झोप येते नेहमीप्रमाणे, पण मम्मीला विचारूया मच्छी कशी होती, जेवण कसं होतं. बोला आई. छान होती. तुम्ही कोलंबी फ्राय घेतली ना, रस्सा कोलंबी फ्राय खूप ताजी आणि खूप चांगली चवीला होती. आणि सुरमई पण छान आहे, चवीला ताजी आहे. रस्सा कोलंबीचा तो पण छान. पण तुला आपल्या घरासारखी नव्हती ना? नाही, घरासारखी नव्हती, पण ताजी मच्छी ताजी होती. जरी जेवणाची टेस्ट वेगळी होती तरी पण मच्छी ताजी होती, त्याच्यामुळे खायला आवडलं, चांगली होती. कोळंबीची टेस्ट मस्त होती ना? कोलंबी खूप छान होती, चवदार वेगळीच होती. लागत. अथर्वला खूप कोळंबीवर हे मारले, कोळंबी मॅन. छान आहे तरी ते फोटोज आणि व्हिडिओ. सायली कशी वाटते? काढलं ती काय बघते, ठीक होतं, चांगला नव्हतं, ठीक होतं. ठीक होतं. माझ्यासाठी जेवण छान होतं, वेगळ्या टाईपचं होतं. म्हणजे मालवणी आम्ही करतो तसं नव्हतं, थोडं वेगळं होतं. पण मच्छी खूप फ्रेश होती. कोळंबी खूप थोडीशी गोड लागत होती. गोड म्हणजे जी एकदम फ्रेश असते ती कशी लागते तशी लागत होती. आणि सुरमई पण खूप फ्रेश होती. तर चांगलं वाटलं आणि क्वांटिटी पण चांगली आहे ना.
क्वांटिटी पण चांगली आहे. बरोबर राईस रस्सा जे पाहिजे ते रिपीट पण करतात. तर चांगलं आहे, म्हणजे चांगलं जेवण आणि फ्रेश आणि गरम गरम एकदम. आणि एमएस पण हां भाकऱ्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र छान होत्या भाकऱ्या, मऊ उठूत एकदम. भाकऱ्या पण छान होत्या. पप्पांना विचारूया कसं होतं. नको ठीक आहे चला आता आम्ही ही दुपारची वास कमुसकी वास कमान वा माणुसकी वा मनुसकी वाम कुसकी वामच कुसकी घेईन म्हणतो हा, रंभे झोपतो आणि आम्ही उठून मग बघूया काय करूया. स्विमिंग पूलला कदाचित जाऊ आम्ही, पण आता आम्ही जरा ओके बाय. 2 hours later. हॅलो, आम्ही रेडी आहोत स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी. ते बघा माझे पप्पा. पप्पा आता दिसतात, इथून दिसत आहेत, पण ते मला इतके दिसत नाही. चला आपण बघूया खाली जाऊन. चला आमची आर्मी बघा. आर्मी जरा जोश बीश दाखव. आर्मी जोश नाही, कारण आर्मी झोपून उठली आहे. सी द ग्लो. चला पप्पांना पोहता येतं असं पप्पा बोललेत. आम्ही खूप ऐकले पण कधीच बघितलं नाही. तर आता बघूया पप्पा कसे पोहतायत. आम्हाला कोणालाच पोहता येत नाही माहिती. त्यात आम्ही बुटके आहोत. पण ठीक आहे चला बघूया. पप्पांना बघूया हळूच कसे पोहत आहेत. छान आहे ना स्विमिंग पूलचा एरिया. पप्पा हे बघ पप्पा. तिकडे नको, इकडे डुबशील. काय पण काय. हो ना, हो काय पण काय म्हणजे डुबणार एवढं आहे माहिती का. जा ना मग आता कुठे जाऊ. पोहायला. पोहतो ना. छान आहे स्विमिंग पूल. वा काय हे बघ पाणी हे बघ. नाही सायली प्लीज सायली. नाही पोहताय तसंच उतरा ना. मी कुठे नाही म्हणतो तुम्हाला. काळू तुझे साईडचं आहे. चलिये बाबूला फरक नाही पडणार. बाबू असाच आले. मी टोवर चालू आहे. या तसं नका तसं उडी नका मारू. पुढे तू थांब ना रे बाबा, बघू ना. नाही ये मला. त्याला उडी नका मारू. तू भस्कन मारतो. बाबू हळू कर. नाही 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 येणार तो. ये इकडे ये मामी घेतोय यायला लागेल. माझ्याकडे. पप्पा एका हाताने तू एका हाताने त्याला पप्पा. मी तू टोवर उतरला तर पाहिजे. भस्कन पडला तर मी आधी खाली जाईल. कसं खाली ये. काय मी काय नाही केलंय. तू येत होता, तू माहिती का. तू थांब बोलली मग तू बस. हा बस थांब ये माझ्या पोपट ये. नको तू काहीच आवाज देऊ नका. कोणी या ये माझ्या. वरून त्याला पकड ना वरून. नको थांब जरा. हाईट केवढी सगळ्यात उंच आपल्याविषयी त्या टेन्शन काय जरा पाहिजे. नाही जाणार. अर्धा विचारून आणला तो. तू बरं एवढा हाईट आहे त्याची. तू पकडे तो म्हणजे. तुझी height किती? सोड, उभा राहा. कोण जाते? आणि? आई. थांब बरं. तुझी एवढी आहे. तो वर उभे राहा आणि काटाकाटाने चालतो. काटाकाटी चाल थोडी शॉर्ट. आता रिलॅक्स झाला. ये चाल ये. तू एक हातात मी आणतो. ये बाबू ये. हा, चल, ये. तू एक हातात. बाबू ये चाल. हा वा. कोण जाते होती. कोणाला येते करता. हात पूस कशाला तरी. टावेल देऊ. हे बघ टावेल तिकडे बघ. ये. चल चला मजाच अरे तो फिरेल. त्याला काय पकडायचं. त्याला नाही पकडायची गरज आहे. ए तू नाही. आई जा ना आई.
ए बाबू इकडे बघ. थांब त्याचा काय तो पोहतोय. ए लो पोहतोय. स्वतःला वाचवलं त्यांनी. पण त्यांनी बॅलन्स सांभाळला. वा इकडे बघा इकडे बघा फुल मज्जा. आमचा अथर्व बघा कसा पोहतोय. आणि अथर्वची मम्मी काय येत नाहीये. ओ मम्मी अथर्व बघा फसवा का पोहतोय तुमचा. तुम्ही पण जा. काय काय तुमची कमी असल्यामुळे खाली उतरता येत नाही पूलमध्ये. माझी पण कमी आहे. माझी पण कमी आहे. बघ सायली उतरते. सायली तर पाण्याला खूप घाबरते पण उतरते ना ती. पायाचं हे नाही बाकी काय नाही मला नाही. मी पकडते ना तुला. ये लवकर इकडे. फटफट हे बघा अथर्व एकटा चालतोय. पहिले तर येत नव्हता. कसं घाबरत मला माहिती होतं. एकदा तो आला ना त्याला खूप आवडतं. बघ आता केवढा लांब मागे बघतोय पप्पा कुठे आहेत. तर बघा इतका पूर्ण तो स्वतः चालत होतो. अरे असं काय रिटर्न. तो पोहायला आणि तो पोहायला बघतोय. पप्पा जसे पोहतात ना तसा पोहायला बघतोय. हात बघा आम्ही त्याला काहीच शिकवलं नाही. तो बघ तो अंग पाडतोय तो पाण्यामध्ये. हा तो अंग पाडायचं. तो बघ पप्पांच्या मागून. सायली जा. आईला हात दे बाबू. म्हणजे बाबू आणि ताई. इकडे बाबू. अरे तिला पकड. माझ्यासोबत जाशील तू पण पडशील. सायली हा आणि पाय ना असे हलवायचे एकच मिनिट चांगला. स्विमिंग क्लासेस चालू आहे आमच्या इकडे. हे बघ एवढंच एक मिनिट कॉर्नर बघायचं. झालंय. आणि बघा सायली आम्हाला बाहेर काढून स्वतः बाहेर नाही. आणि पप्पांनी पण मस्त पोहले. आणि अथर्व बाहेरच येत नव्हता. अजिबात बाहेर येत नव्हता. हे बघा हे बघा अथर्व अजिबात बाहेर येत नव्हता. मला आणि अथर्वला बाहेर काढून स्वतः बघा. बाबू आणि त्याला चिडवतेय की मी बघा मी स्विमिंग पूल मध्ये आणि तू अजून तुला बाहेर काढून नेलं. ही आहे ती. हॅलो गुड इव्हनिंग. आता आम्ही चाललोय बीचला. आता बघूया. आम्ही पण पहिल्यांदा चाललोय. पप्पाला वाटलं त्या साईडला आहे. त्या साईडला गेले पण निघून ते. पण या साईडला बीच आहे. खरं तर खूप लेट झालंय पण आम्ही आता बीचच्या इथे फेरी मारून येणार आहे. आणि मग काहीतरी परत जेवू आणि मग रात्री धमाल करू. बाकी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच राहील आम्ही काय काय करतोय. बघा पप्पा आणि अथर्व कसे चालत येत आहेत. ऑपोजिट साईडला गेलेले ते. आता ते चालत येत आहेत परत. आणि अथर्व बघा किती खुश आहे. सगळ्यात जास्त अथर्वच खुश आहे आमच्यामध्ये. आणि या दोघी इकडे आणि मी मध्ये. भरपूर सारे लंच होम वगैरे स्टेज कॉटेजेस कंटिन्यू म्हणजे आहे. असं नाही की आजूबाजूला काहीच नाही आहे. बघा भाजी मार्केट आहे. कॅफे आहे. मल्टी क्विझिन. आणि खूप सारे लंच होम्स आहे. रेस्टॉरंट्स आहेत. आहे म्हणजे एवढं काय एकदम अंधार आणि काहीच नाही असं नाही आहे. छान आहे. फायनली आम्ही पोचलोय आणि मला प्रचंड भूक लागलेली आणि सगळ्यांनाच. तर मी माझी पॉपलेट थाळी मागवली आहे. अथर्व मम्मी पप्पांनी त्यांची फेवरेट कोळंबी थाळी आणि सायलींनी सुरमई थाळी.
पण तुम्हाला सांगू, यापुढे तुम्हाला या व्लॉगमध्ये काय बघायला मिळेल मला नाही वाटत, कारण आम्ही मस्त खाऊन पिऊन दाराडोर झोपणार आहोत असं वाटतं. स्विमिंग पूलमुळे खूप दमलेले सगळे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा फर्स्ट पार्ट होता, सेकंड पार्ट मी लवकरच टाकेल. थँक्यू सो मच पूर्ण व्लॉग बघण्यासाठी. खूप प्रेम. जय महाराष्ट्र.